मित्रांनो, आपण आता कोकणकड्याजवळ आहेत. अक्षरशः स्वर्ग जो सांगतात ना कोकणकड्याचा. चला तर सुरुवातीपासून तुम्हाला दाखवतो मी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास. 2000 years later. मित्रांनो, आपण डायरेक्टच आता कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्यामधून सुरुवात करतोय ब्लॉगला. आपल्या आय थिंक झाले 3 तास 3.5 तास झाले. अरे कहना क्या चाहते हो? तर तुम्ही माझ्या समोर बघू शकता आता हरिश्चंद्रगड आणखी 55 किलोमीटर दाखवतोय. तर आम्ही विचारलं काकांना आता तिकडे की एक प्रवेशद्वार आहे तेरुंगण करून, असं तुम्हाला मी दाखवतो. बघू आपण आता कोणत्या रस्त्याने जातोय. तर चला तर जाऊया आपण आता. फायनली आम्ही बघता कमीत कमी अर्ध्या तासानंतर त्या तेरुंगण करून प्रवेशद्वार आहे तो शोधत आम्ही पोचलेलो होतो. बाबरगड प्रवेशद्वार तेरुंगण. आम्ही खूप खुश झालो कारण की आमचा कमीत कमी 1.5 तास वाचला होता आणि ऑलरेडी आम्ही लेट झालेलो खूप. तर आम्हाला 3च्या आधी पोचायचं होतं, म्हणजे 3 वाजता आम्ही ट्रॅक चालू करू शकतो, म्हणून आम्ही खूप खुश होतो. तर जातो आम्ही आता ह्याच रोडने. ते काका बोलले की थोडा खराब रस्ता आहे पण चांगला आहे, तुम्हाला जायला चांगलं होईल, म्हणून आम्ही हा रस्ता निवडला आणि तुम्हीसुद्धा बघा. चला तर जाऊया आपण आता ह्या रस्त्याने. चला मित्रांनो, तुम्ही जो हा रोड बघताय ना, हा पूर्णपणे असाच आहे शेवटपर्यंत, ते बोलले आम्हाला. पण एक किस्सा असा झालेला की आम्हाला कन्फर्म नव्हतं माहिती की हाच आहे की नाही, म्हणून मी माझ्या मित्राला फोन केला, अंकित मालीकरून आहे त्याला विचारलं तू पण इकडूनच गेलेला का. तर तेव्हा त्याने सांगितलं की हो असाच रोड आहे तिकडून. तेव्हा मग कुठे जीव आलेला ना. त्यानंतर आम्ही निघालो इकडून, ह्याच रोडने निघालो. आणि तुम्हाला सांगतो काका भेटलेले आम्हाला. म्हणजे त्यांना काय वाटलं काय माहीत नाही की आम्ही त्यांच्याकडे काय मागतोय. म्हणजे जरासुद्धा इज्जत नाही दिली त्यांनी आम्हाला. मी काही त्यांचं घेऊन खाणार आहोत. त्यांना आम्ही हाच रोड जातो की नाही जातो हरिश्चंद्राकडे ते विचारत होते. त्यांना काय ऐकूच आलं नाही की त्यांच्या कानात काय भरलेलं बोलले असणार त्यांना, म्हणून म्हटलं जाऊ दे, चला आपण जाऊया आपल्या रस्त्याने, बघू पुढे जे काय होईल ते होईल, म्हणून हा विचार करून आम्ही निघालो ह्याच रोडने. हे बघा, हे छोटे तुम्हाला घरं दिसली ना तिकडे, तिकडून इकडे वर आलं, म्हणजे किती वर आलेलो आम्ही बाईक घेऊन, आणि ते पण अशा ह्या रस्त्याने. पण रस्ता थोडा चांगला, पण हे दगड वगैरे होते म्हणून त्रास होत होता, बाकी काहीच नाही. ट्रॅकिंगला आलो तर हा रोड पाहिजेच ना, त्याशिवाय काही ट्रॅकिंगची मजाच नाही. शेवटी पंढरी म्हणून ओळखली जाते हरिश्चंद्रगड. तर त्याच्या आधीच आम्ही ट्रेकिंग चालू केली होती, ती पण बाईकने. निघालो आम्ही पण बाईक घेऊन. हे जे डोंगर बघून जे वाटत होतं ना तिकडे, एक नंबर, म्हणजे हा रोड काहीच नव्हता वाटत आमच्यासाठी. मग काय, निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. जर का आपल्याला हे असं सर्व काही बघायला भेटणार, मग हा रोड काहीच नाही. म्हणजे एवढं भारी वाटत होतं ते. इकडे आजूबाजूचा परिसर पूर्णपणे हिरवगार, म्हणजे पाऊस पडलेला थोडा आणि ऊन पण आलेलं, म्हणून हिरवगार झालेलं थोडं. आणि डोंगर एवढे असे मोठे, म्हणून काहीच वाटत नव्हतं. हा बाईक चालवताना ह्या रूटला थोडा त्रास होत होता, पण तो काहीच नाही ह्या रूटचा, म्हणजे हे सर्व बघितल्यानंतर. म्हणून आम्ही सुद्धा निघालो म्हटलं. तर हे जे पुढे जात होते ना काका, ह्यानेच आम्हाला इग्नोर केलं होतं. काय माहीत काय आम्ही यांच्याकडे काय मागणार होतो त्यांनाच माहिती. आता जाऊ दे, चला आपण जाऊया. आणि बघता आम्हाला एक रोड लागला, तो म्हणजे हा जो 1.5 तास वाचवणार होता ना आमचा, तो इकडून येणारा रोड आहे. म्हणजे हे मंदिर आहे त्याच्या आधी हा टर्न आहे. तुम्ही लक्षात, जर तुम्हाला हे रोड ऑफ रोडिंग करायचे असेल तर ह्या लक्षात ठेवा तुम्ही, तो प्रवेशद्वार आणि हा रोड, म्हणजे हा इकडून येणारा रोड आहे जो 1.5 तास आमचे वाचवणार होता. आणि ते सुद्धा आम्ही 15-20 मिनटात इकडे वर पोचलो होतो. म्हणजे अतिशय भारी. आमचे कमीत कमी बरोबर आमचा 1.5 तास वाचला, म्हणजे असं पकडा. तर आम्ही निघालो आता इकडून आम्हाला किलोमीटर दाखवत होतं, आणखी 25 किलोमीटर दाखवत होतं, म्हणजे आणखी आम्हाला 1 तास. तर आम्हाला 3 वाजायच्या आधी तिकडे पोचायचंच होतं, जेणेकरून आम्हाला ट्रॅक चालू करता येईल 3 वाजता.
तर बघता बघता आम्ही पोचलो. पुढे आल्यानंतर बघतोय तर काही आम्हाला बॅरिकेडर्स दिसले. म्हणजे आम्ही समजलं आमचं काम 25 होणार आहे आता, पैसे घेणार आहे तिकडे. ॲक्च्युली ते लोक टॅक्स करतात, एंट्री फ्री आहे काहीतरी त्यांची. तर ते पर पर्सन काहीतरी 40 रुपये आहे, ते आम्ही भरले आणि त्यानंतर निघालो. आणि समोर बघतो तर काय हे मोठे मोठे डोंगर, काय झाडी, काय डोंगर, वाह एकच नंबर. तर आम्ही पोचता बघितलं. थोडेच पुढे गेल्यानंतर आम्हाला गाव लागलं. शिरपुंजे करून गावाचं नाव होतं. त्यांचा प्रवेशद्वार आहे तो. तर आम्ही तिकडून एंट्री मारली आणि राईट साईडला टर्न मारून आम्ही पुढे निघालो. त्यानंतर हे सर्व दृश्य बघून समोरच्या रांगा, पर्वतरांगा, वरचे निळे निळे ढग, पांढरे पांढरे काय ते चुकीचं बोलतो का रे मी, निळे निळं आकाश आणि पांढरे पांढरे ढग बघत आम्ही निघालो. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा तोपर्यंत. चला. बघता बघता आम्ही ब्रिजवर पोहोचलो आणि बघतो तर बाईची मर्सडीज उभी होती आणि बाईची ZX ट्रेनर. आई शपथ, भावाने 2 बोटं दाखवली आणि एवढा लाजत होता ना. नंतर तो स्वतःच हसत होता आणि आम्ही पण हसत होतो. खूप बाईकवर होतो आम्ही. आणि बघतोय तर पुढे गेलो आणि आम्हाला भैरवगड करून तर रस्ता दिसला. भैरवगड इकडेच आहे का असं आम्ही बघत होतो. तर हो, खरंच भैरवगड करून इकडेच आहे. नंतर आम्ही विचार केला की येऊ आम्ही पुन्हा एकदा येऊ याच रोडने आणि जाऊया भैरवगडावर. तर पुढे गेलो आम्ही आणि बघतोय तर काय रोडचं काम चालू होतं. म्हणून काका बोलले आम्हाला की त्या कच्चा रस्ता आहे म्हणजे भैरवगडाकडून जातो, त्याच्या आधी राईट मारला की तुम्हाला कच्चा रोड भेटेल, तिकडून तुम्ही मग जा, की हाच रस्ता तुम्हाला भेटेल. तर आम्ही निघालो. आम्हाला वाटलं कच्चा रस्ता म्हणजे पुन्हा तोच डोंगरातला रस्ता लागतो की काय. तर बघितलं तर नाही, चांगला रस्ता होता. नंतर बघता बघता आम्ही गेलो ह्याच रूटने आणि त्यानंतर 5 मिनिटानंतर आम्हाला तोच जो रोडचं काम चालू होतं तो रोड भेटला आम्हाला. आणि ही गाडीसुद्धा तिकडेच चालली होती हरिश्चंद्रगडाला. पण आम्ही सुद्धा यांच्याच मागे जात होतो. म्हणजे खड्ड्यात गेले तरी ये जातील, आम्ही नाही, असं काय नाही, सच बोलतोय. वाव एक नंबर. पुढे गेल्यानंतर ना आम्हाला एक धरण होतं. आता आम्हाला नाव नाही माहिती त्या धरणाचं, पण जे दृश्य बघून जे आम्हाला वाटत होतं ना की याच्यात पोहावं वगैरे एकच नंबर. पण ऊन वगैरे होतं, त्यामुळे आणखी आम्हाला इच्छा होत होती की इकडे पोहायचं काही पण करून. पण टाईम बघितल्यानंतर मूड ऑफ झाला आमचा, कारण की आमच्याकडे खूप टाईम कमी होतं. कारण की आम्हाला 3 वाजता ट्रॅक चालू करायचा होता. म्हणून आम्ही इथे थोड्या वेळ फोटोज वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे बनवल्या आणि त्यानंतर आम्ही जास्त वेळ न घेता इथे निघालो आम्ही. पण इथून जायचं मनच नव्हतं होत, कारण की हे पाणी वगैरे एकदम थंडगार आणि ऊन पण पडत होतं. तर खूप पोहायची इच्छा होत होती इथे. पण एक नंबर, खूप भारी वाटलेलं इथे हे बघून. आणि इथे थांबून वगैरे थोडा आराम वगैरे केला आम्ही. आणि नंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला. तुम्ही खूप जणांच्या तोंडून ऐकलं असेल किंवा व्हिडिओमध्ये बघितलं असणार, पाचनईची वाट म्हणून आहे करून. तर हीच ती पाचनईची वाट जी पुढे आम्हाला दाखवत होती आणखी 4 किलोमीटर. तर बघता बघता आम्ही त्याच रूटने गेलो. खूप भारी वाटत होतं इथपर्यंत आल्यानंतर, सर्व हे बघितल्यानंतर. आता बघूया पुढे काय होतं ते. चला. अगदी थोड्या पुढे गेल्यानंतर
आम्हाला पाचनाई हरिश्चंद्र पेठ्याची वाडी करून बोर्ड दिसला, म्हणजेच ह्याच रूटने आम्ही बरोबर जात होतो, म्हणजे आम्हाला कुठेही टर्न मारायचा नव्हता. म्हणून आम्ही निघालो ह्याच रूटने. आणि हे सर्व बघितल्यानंतर इतकं भारी वाटत होतं की आणखी वर गेल्यानंतर किती भारी असणार. तर तुम्ही कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा. पण भेटूया आता पुढे. One week later. बघता बघता फायनली आम्ही पोचलो होतो. त्या धरणापासून ते इथपर्यंत यायला आम्हाला One eternity later. कमीत कमी अर्धा तास लागला होता. पण फायनली आम्ही पोचलो होतो आमच्या डेस्टिनेशनला, जिथे आम्ही कधीपासून वाट बघत होतो पोचायची. आणि हे सर्व बघून, ह्या समोरच्या पूर्णपणे सह्याद्रीचे रांग बघून आम्हाला इतकं भारी वाटत होतं की एकदाचं कधी ट्रॅक चालू करतो आणि कधी हरिश्चंद्रगडावर पोचतो आम्ही. पण त्याच्या आधी आम्हाला खूप भूक लागलेली, पण काय करणार. म्हणून मग आम्ही विचार केला की पहिले काहीतरी खाऊया आणि मग वर जाऊया. पण खाण्यासारखं काहीच नव्हतं, फक्त मॅगी होती. पण मॅगी खायची इच्छा नव्हती, म्हणून आम्ही जाऊ ते म्हटलं वर गेल्यावर बघूया, काय जे होईल ते होईल. पण हे सर्व डोंगर वगैरे बघून एवढं भारी वाटत होतं की एकदाचं कधी ट्रॅक चालू करतोय. म्हणून आम्ही जास्त वेळ न घेता आम्ही पोचलो या ट्रॅक, जिथून आपला ट्रॅक चालू होतो त्या ठिकाणी आम्ही पोचलो. आणि महादेवांचं नाव घेऊन आम्ही ट्रॅक चालू केला. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. करा, लाईक करा आणि सबस्क्राईबर करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि आपण भेटूया आपल्या लवकरच पुढच्या भागामध्ये. त्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की आपण इथून पुढचा ट्रॅक कसा चालू केला आणि आपल्याला आलेला अनुभव तो मी तुमच्यासमोर दाखवणार आहे. तर तोपर्यंत रजा देतो तुमची. चलो बाय बाय, लव यू. जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.